नमस्कार मंडळी, रामकृष्ण रे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वारी पंढरीची या सिरीजमध्ये. तर आज संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा 2026 याचा दिवस 17वा. तर आपला आजचा प्रवास असणार आहे तो म्हणजे भोगरगावपासून मिरजगाव. पहिली मला खूप सध्याला शिवचर होती ना. बाकी पाणी वाटत रामकृष्ण रे मंडळी, खूप दिवसापासून वारकऱ्यांच्या मनात एक खंत होती, ती म्हणजे ऊन कमी पडायला पाहिजे आणि पाऊस जास्त पडायला पाहिजे. तर तो खंत आता कुठे भरून आलाय. तर आता आम्ही आलोय मिरजगावमध्ये आणि पावसाने एक छोटीशी झलक दाखवली. तर बघू पुढे पंढरपूरच्या वारीमध्ये किती पाऊस येतो आणि किती एक उत्साह निर्माण होतो. रामकृष्ण हरी माऊली. नाव काय तुमचं? आमचं नाव शशिकला चांगळे, राहणार नाशिक, शिंदे पळशे. हा. आता खूप दिवसापासून ऊन पडलं होतं, आता कुठे पावसाची थोडी झलक आली. थोडीशी झलक आली. आता थोडं बरं वाटतं. सारे वारकरी आनंदी झाले. आता थोडासा म्हणजे चालण्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडा थंडावा वाटतो बा. हा एक उत्साह निर्माण झाला. उत्साह एक निर्माण झाला. चालायला आनंद वाटतो. चालायला नाही तर खूप ऊन होतं. तुम्ही शेतकरी वर्गातले का? शेतकरी वर्गातले. शेतकऱ्यांबद्दल काय वाटतं पावसाचं? काय वाटतं आता शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या, पावसाने यायला पाहिजे, पाऊस पडायला पाहिजे. आता चाललोय देव घेऊन, तर देवानं माग पाहायला पाहिजे बा. शेतकऱ्यांना दिलासा द्यायला पाहिजे पावसाचा. आता मागे 2 दिवस मुसळधार पाऊस चालू होता आणि आता मध्येच बंद झाला. मध्ये बंद झाला, तर तेवढ्या मुसळधार पावसाने काय होतं, त्याला अजून पेरण्यांना त्यानं वाव देऊन आणि पेरण्या करून आता यायला पाहिजे पावसानं. वाट बघतोय ना. हा, मग पावसाची वाट पाहतो. नाव चंद्रभाग मुकुटे.
माऊली आता मागं उभी आहे ना तर मागं उभी आहे. आपला चला किसान
उभा राहिल्या पटकन गोष्टी घेत राहतो